जियाना इथे झोपलेली आहे. गुड मॉर्निंग. थोडं लेट झालं म्हणून उठली. हॅलो प्रिन्सेस. हॅलो प्रिन्सेस. अले उठली तू? गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी निघतोय, पण काल जो ब्रेकफास्ट होता तो अतिशय भयानक होता. कारण आम्ही म्हणजे इंडियन थिंग्स काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, तर आम्ही तो काही खाऊ शकलो नाही व्यवस्थित आणि त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला. तर येस, मी माझ्या टुरिझमवाल्याला रिक्वेस्ट केलेली आहे. त्यांनी म्हटलं की विल कीप सम मोर ऑप्शन्स फॉर यू, बट स्टील जर तुम्ही सॅटिस्फॅक्टरी नसाल तर देर विल बी अ इंडियन व्हेज रेस्टॉरंट आउटसाइड, सो यू कॅन टेक लाईट स्नॅक्स. तर बघू, आज आम्ही जाऊ तिथे. ब्रेकफास्ट कसा आहे तो तुम्हाला दाखवूच. इथे युरोपियन टच आहे, त्याच्यामुळे थोडं तो जो ब्रेकफास्ट आहे तो तुम्हाला प्रॉपरली मिळणार नाही कुठे पण जा तुम्ही. काल पण आम्ही जेवण केलं, टेस्ट चांगली होती, बट तुम्ही युरोपियन बॉर्डरवर आहे तर तुम्ही तशी टेस्ट एक्सपेक्ट नाही करू शकत जशी इंडियामध्ये मिळते. बट येस, तरी जेवायला मिळत आहे. इट्स रिअली गुड थिंग. तर इंडियन रेस्टॉरंट होतं कालचं रात्रीचं पण, आणि आज पण बहुतेक तेच राहील. पण त्या अगोदर आम्ही ब्रेकफास्ट करू आणि तुम्हाला तिथल्या ग्लिम्स शेअर करू की कुठला ब्रेकफास्ट आज आमच्यासाठी त्यांनी अवेलेबल करून दिला. चलो निघायचं दीपाली झालं. चला जियाना, डॅडीला डॅडीला गुड मॉर्निंग म्हटलं. तू हाय फाय देऊन दे मला. व्हेरी गुड. चल माझ्या बेडरूम मध्ये अगं ती चप्पल दे ना मला. चला मग भाऊ पण आमच्यासोबत येत आहे ब्रेकफास्टला. अमित भाऊ मला ही चप्पल देऊन दे तू. तुझी काढलेली आहे बाहेर, मी आणून देतो. माझीच चप्पल घालते नुसती कुठे पण. माझ्या हे टी शर्ट पण माझी आहे. ओके, ही टी शर्ट सुद्धा माझी घातलेली आहे तिने. म्हणजे ही मला म्हणते पॅकिंग करायच्या वेळेस की बाबा एवढे कपडे का घेतोय. दिस इज द रिझन. का बरं इतक्या चप्पल्स घेतोय. हे बघा ही घालून फिरत आहे. हा प्रॉब्लेम आहे. इतके सारे कपडे का घेतले. तुमचे कपडे वर पॅक आहे आणि माझे दिसतच नाही. तर मग तेच आहे ना, म्हणून मी जास्त घेऊन येतो. मला माहिती आहे तू ऑप्शन मध्ये माझे कपडे नेहमीच ठेवते आणि हे प्रत्येक टूर मध्ये झालेलं आहे. पण तू मला सांग, आता तुझे कपडे जास्त आहे तर तुझे कपडे जास्त तेच वर दिसतात तर मी तेच घालून येते. म्हणून मला नेक्स्ट टाइम पासून म्हणायचं नाही की बाबा तू जास्त कपडे घेऊ नको. प्रणव तू जास्त कपडे घे, मी तुझे घालणार आहे असं म्हण. सो दॅट आय विल बाय मोर टी शर्ट्स फॉर यू. मुलींची टिफिन आहे ते, जर तिथे काय मिळालं तर आम्ही याच्यात काहीतरी भरून घेऊन येऊ. पहा तिने आता तिची टी शर्ट पॉलिथिन मधनं काढली आणि घालत आहे. भेटू आता आपण काहीतरी खाऊन घेऊ, मग मी आणून देते तुला. चलो लेट्स मूव. थोडा सॉकेटचा इश्यू आहे त्यामुळे इथे कनेक्ट डिस्कनेक्शन होत आहे. सो दॅट हे अप्लायन्स खराब नाही झाला पाहिजे. हे ना, म्हणजे आपले जर 5-6 डेज पण निघाले तरी खूप. तुम्हाला मागे आम्ही सांगितलं होतं ते रगारो कुकर बद्दल. सो आज साबुदाणा बनवलेला आहे ऋषुताईने. याची रेसिपी ही ऋषुताईलाच मागा तुम्ही. चल मम्मी माझी टी शर्ट कधी दिसत आहे मला म्हणते नेहमी की एवढे कपडे नको घेऊन, माझे कपडे घालून फिरते. चप्पली माझीच घालून होती आणि पॅकिंग करतो. एवढे का बरं घेत आहे, एवढे का. मम्मी म्हणत आहे. तर आज एक ऑप्शन आपल्याला मिळाला आहे, राईस विथ व्हेजिटेबल. लेट्स सी हाऊ इट इज. ठीक आहे, पुरी पण असू शकते. लेट्स सी कुठे असेल तर.
एक ऑप्शन आम्हाला मिळालेलं आहे, राईस विथ व्हेजिटेबल आहे आणि त्याच्यासोबत थोडं मला मटरची भाजी दिसलेली आहे. मटर आहे की चण्याची आहे माहिती नाही, तर ते आम्ही आज खाऊ. तर तिला ठेवू दे मग. हो काय काय माहिती. सोबतच घे ना, आपला सोबतवालाच आहे ना. कपडे पण सोबतच राहील की नाही बघ, तू आली त्याच्यावर परत मग पॅकिंग करायची, मला काही म्हणायचं नाही. ओके पप्पा जमलं म्हणते कामात. काल आम्हाला खूप इश्यू झाला. ते घे ना, ऑमलेट घेऊन घे. नाही अरे पण ते पाशील राहू दे. पहिले खाऊन घेऊ. राहू दे, नंतर बघ येणार. सो फ्रूट्स, जियाना फ्रूट्स खात आणि आम्ही जियानासाठी फ्रूट्स घेतोय. इव्हन किवी, 2 किवीज, एक वीक आणि एक जियाना. हो, कशी आहे टेस्ट? चांगली. तर काल म्हणत होते की फोडणीचा भात मिळाला तरी चालेल आणि आम्हाला तोच प्रकार मिळालेला. तर थँक्स टू भोयर सर. तरी त्यांनी आम्हाला ऑप्शन दिलं होतं की जर तुम्ही इथे ऑप्शन दिलं होतं तरी तुम्ही सॅटिस्फॅक्टरी नसाल तर बाहेर एक इंडियन व्हेज रेस्टॉरंटमध्ये जा, तिथे तुम्ही पूर्ण नाश्ता करा. आय विल पे द बिल फॉर दॅट. सो दिस काइंड ऑफ सर्विस अँड दिस काइंड ऑफ कमिटमेंट, सो दॅट इज रिअली ॲप्रिशिएबल. सो आय विल डेफिनेटली शेअर the contact number of my tourism and everything in the description block at the end of this tour. So stay tuned for the further vlogs. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. सगळे आपल्या रूममध्ये गेलेले आहे आणि आजचा ब्रेकफास्ट खरंच खूप चांगला होता. जी कंप्लेन आम्ही रेज केलेली होती आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांना, त्यांनी खरंच रिझॉल्व करून दिलं. आणि लंच आम्ही आता स्किप करू शकतो बिकॉज तेवढं हेवी आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. तर आता रूममध्ये जाऊ, रेडी होऊ आणि अर्ध्या तासात आम्हाला निघायचं आहे परत सिटी टूरसाठी. आज ओल्ड बाकू सिटी टूर आहे ना? नाही, ओल्ड बाकू नाही, आज निजामी स्ट्रीट आहे आणि ओल्ड सिटी पण आहे वाटतं. ओल्ड सिटी पण आहे आज. ओल्ड रोज एकच कपडे घालते का तू? इथे कपडे खराब होत नाही आणि काहीच गरमी नाही आहे आणि वेदर खरंच खूप प्लेजंट आहे. तर त्यामुळे असं वाटतं की यार कपडे खराब झालेलेच नाही. आमची तयारी चालू आहे. मी तयार झालेलो आहे ऑलमोस्ट. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता सगळे आम्ही निघतोय आमच्या ओल्ड बाकू सिटी टूरसाठी. ओल्ड बाकू सिटी टूरमध्ये भरपूर काही त्यांच्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत त्या आम्ही एक्सप्लोर करणार आहे. त्यासोबतच भरपूर असे इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे ते ओल्ड बाकूमध्ये होते, तर ते सुद्धा आम्ही आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू. आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आम्ही निजामी स्ट्रीटवर जाणार आहे आणि येस, दॅट इज वन ऑफ द फेमस स्ट्रीट इन दिस बाकू. तर ती स्ट्रीट पण आम्ही एक्सप्लोर करूया तुमच्यासोबत शेअर. दिस इज अवर कम्प्लीट लुक. हॅलो गॉर्जियस बडी मम्मा. आज सगळ्यांनी डिसाईड केलं होतं का ब्लॅक आणि व्हाईट घालायचं? हॅलो जियाना. हॅलो. बघ ना, म्हणजे अनएक्सपेक्टेड होता, कोणीच डिसाईड केलं नव्हतं असं आणि सगळे आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. हा पप्पा. फुल क्रेडिट गोज टू माय डॅड, है ना सिविका? हा. आणि प्रणव इकडे, प्रणव पण आणि इकडे जिजू पण सगळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत. मस्त छान दिसत.
छान झालं आज सगळे आपण एका कलरचे. हो ना. येस. आणि सेट करायचं आहे ड्रेस एखाद्या दिवशी तरी चांगलं वाटतं ना. झालं ना आता, आज झालं चालू. आजच मेल होतं. हे म्युझियम आहे, इथे आम्ही थोड्याच वेळ जाणार आहे, बट ओल्ड आय लव्ह बाकू इथे आम्ही थोडे फिक्स कॅप्चर. तर मी थोड्या वेळ अगोदर तुम्हाला म्युझियम दाखवलं, आय लव्ह बाकूच्या बॅकसाईडला आहे. तर तिथे कार म्युझियम आहे, ॲज वेल ॲज त्यांच्या 3 फ्लोअरमध्ये एक्झिबिशनसुद्धा आहे. आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड भरपूर गोष्टी तिथे प्लेस केलेल्या आहे. आणि त्या जर तुम्हाला बघायच्या असेल तर यू हॅव टू पे. तर कार म्युझियमसाठी 10 मन्नत आहे आणि जे एक्झिबिशन आहे त्यासाठी 50 मन्नत पर पर्सन आहे. तर अकॉर्डिंगली तुम्ही चूज करा तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, कारमध्ये आहे, और एल्स 50मध्ये तुम्ही दोन्ही पण मन्नतमध्ये दोन्ही पण बघू शकता. तर ठीक आहे, चला आम्ही दाखवूच तुम्हाला ते पुढे आम्ही कोणतं चूज करतो आणि आमच्या इंटरेस्टनुसार, आणि त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला दाखवू. आम्ही इथे पोहोचलेलो आहे. दिस इज तिकीट ऑफिस. फक्त कार म्युझियममध्ये जाणार आहे आणि तिथे वेगवेगळ्या कार्स आहेत त्या बघणार आहे. खरं खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. वन्स अगेन आय एम सेइंग, तुम्ही नक्की या ह्या एक हिडन प्लेसमध्ये. म्हणजे ज्या गोष्टी डोळ्यांनी बघू शकतो ना ते कॅप्चर नाही करू शकत. एक्झॅक्टली तसं प्लेस आहे हे, की भरपूरशा गोष्टी आहे पण जे मोबाईलमध्ये कॅप्चरच नाही होऊ शकत त्या गोष्टी. जशी छत्री इथे हवा इतकी जोरात चालू असते तर तुमच्या अशा गोष्टी हँडल होणारच नाही. सो हा एक इन्सिडन्स आहे. तर येस, खरंच खूप सुंदर प्लेस आहे, मला खूप जास्त आवडलेलं आहे. मी सगळ्यांना रेकमेंड करेल, कम हिअर अँड एन्जॉय दिस लवली इन्फ्रास्ट्रक्चर, रिअली ब्युटिफुल. छत्री सरळ केलेली आहे आणि शी इज अवर टूर गाईड. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहे. म्युझियम आहे जिथनं आम्ही फोटो खालून काढलेले होते. तर ते इथेच आम्ही आता तिकीट काउंटरकडे जातो, ज्यात आम्हाला फक्त फोटो स्टॉप होता, बट आता तिकीट्स इथे काढू. जेनाला आता मंकी बॅगमध्ये बांधला आहे. आता नेक्स्ट टाइम ऐकली नाही, मी तिला खूप दिवसापासून रागवलंही नाही आहे आणि काहीच नाही केलेलं आहे. प्रेमाने सगळं घेत आहे, बट माय पेशन्स आर गेटिंग ओव्हर नाव. आजी आजोबांचं प्रेम मुळे ना खरंच मला ती आता फक्त खाली सोड आणि चालू दे असं म्हणणं आहे तिचं. किती पाय दुखल्यावर मग रात्री झोपत नाही, मग आमची पण झोप होत नाही. मग आमचं तेच चाललं जातं चेहऱ्यावरचं. मग तर आम्ही पोहोचलेलो आहे, एंटर करत आहे बिग. इथे आम्ही लिफ्टचा वेट करतो. आम्ही खाली जातोय -3. तिथे कार म्युझियम आहे आणि एक्झिबिशन मध्ये आलं. हा ऑलमोस्ट 70+ कार्स आहेत ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, हेच बघायला. हे आपल्या इंडियामध्ये खूप आहे ना ग. गुगलवर भेटून जातात. तेच तर. असं नाही वाटत आहे का की जसं आपल्याकडे हे राहते कार पार्किंग, त्या कार पार्किंग मध्ये हे यांनी सेटअप केलेलं आहे. पण आपल्या कार पार्किंग मध्ये विंटेज कार नाही भेटत, ते फक्त विंटेज कार. तसं दोन नाही, 37 इयर्स आहे. मस्त कार आहे पण. कॅडिलॅक
इतक्या गाड्या आहेत इथे की मला नाही वाटत की आम्ही 77 गाड्या पूर्ण डिटेलमध्ये बघू शकू, पण तुम्हाला काही ग्लिम्सेस याच्यामध्ये आम्ही शेअर केलेले आहे ते तुम्ही बघू शकता. वर त्या यांना 10 म्हणत आहे ओनली, तर अराउंड 6 लोकांसाठी 3-3.5 रुपये. तर तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा. आणि त्यांचं एक्झिबिशनसुद्धा आहे. एक्झिबिशनमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, पण त्या मला एवढ्या इंटरेस्टिंग नाही वाटल्या. त्याच्यामध्ये रिअल इस्टेट रिलेटेड होता आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही इथे या आणि ह्या कार म्युझियमला नक्की भेट द्या. अमेझिंग गाड्या आहेत, अमेझिंग. दिलेलं आहे तशी डॉच सिरीज आहे ही, 116 सीट आणि 1924. तर ही गाडी आहे. वा. आणि त्यांनी मेंटेन खूप सुंदर केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि सेम गाडी ही जेव्हा चालली होती त्याचं हे त्यांनी इमेजेस पण इथे दाखवलेले आहे. म्युझियमचं व्हिजिट झालेली आहे. आम्ही भरपूर कार्स बघितल्या ज्या तुम्हाला मी पुढे दाखवलेल्या होत्या. आता आम्ही ओल्ड बाकू सिटी टूरला जातो आहे. तिथे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो आपण ते तिथे आम्ही जाऊन एक्सप्लोअर करू. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ते दाखवू. सिटी बाकू टूरसाठी आलेलो आहो आणि हे बघा किती सुंदर आहे, एंट्रन्स आहे. मम्मी आपल्या इंडियामध्ये जे पॅलेसेस असतात ते असंच आहे ना, राजस्थान सारखं वगैरे? काय पण एंट्री फीस वगैरे काही आहे का, तिकीट वगैरे? ओके, इथे जायला एंट्री तिकीट आहे, पण हे सगळं आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. शॉप्स लावलेले आहेत, सगळ्या अँटिक गोष्टी वगैरे मिळतात. सुंदर आहे, बघण्यासारखं एकदम. फायनली जियाना झोपलेली आहे. भरपूर त्रास दिला तिने, फक्त तिला चालायचं होतं, पण आता तिने बऱ्यापैकी खाल्लं, त्याच्यामुळे ती आता झोपली. तर इथे 10th or 12th सेंचुरीमध्ये सगळे लोक ट्रेडिंगसाठी यायचे आणि ते ट्रेडिंग व्हायची. माणसं वेगळे बसायची आणि बाया वेगळ्या बसायच्या आणि त्याच्यानंतर इथनं त्यांचा पूर्ण व्यवहार व्हायचा. इंडिया, पाकिस्तान अशा भरपूर नेशनमध्ये, कारण अझरबैजान एक फ्रेंडली नेशन आहे, तर त्यामुळे इथे सगळ्या कंट्रीजसोबत त्यांचं रिलेशन खूप चांगलं आहे. तर तेव्हा अशा वेमध्ये ट्रेडिंग होत होती. आता ट्रेडिंगचे वे टेक्नॉलॉजी झाल्यामुळे वेगळे झालेले. इथे मेंटेन्ड आहे सगळ्या गोष्टी ज्या एन्शियंट गोष्टी आहेत मेंटेन आहे आणि आज ते त्या सगळ्या गोष्टी पैसे कमवतात. तरी मेडन टॉवर आहे. याच्यावरनं पूर्ण जेव्हा 10th आणि 12th सेंचुरीमध्ये यांचे वॉर्स आणि सगळे व्हायचे, तर इथनं ते पूर्ण कंट्रोल करायचे आणि इथनं सगळ्या गोष्टीचा ट्रॅक करत होते. वरून ओपन आहे, आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू, कारण गेल्यानंतर भरपूर गोष्टी आतमध्ये एक्सप्लोअर होतील. कारण गेल्यावर एक नवीन एक्सपिरियन्स येईल की वरून कसं फील होते आणि ते कशा वेमध्ये मॅनेज करायचे. सो लेट्स सी. यावर्षी जी तिकीट आहे ही 10 म्हणत आहे. तर आम्ही अमित आणि मीच जाऊ, कारण पोरी आमच्यासोबत आहे, तर आम्ही त्यांना घेऊन नाही जाऊ आणि ओल्ड एजला पण मम्मी पप्पा आहेत त्यांना घेऊन नाही जाऊ. तर आम्ही दोघंच विजिट करत आहे. कोणतं तरी किंगचं पॅलेस आहे ते, जो ओल्ड सिटी बाकूमध्ये तो पहिले राहायचा. त्यासाठी त्या प्रोटेक्शनसाठी सगळ्या वॉल वगैरे बनवलेल्या होत्या. तर आता मी त्या पॅलेसलाच व्हिजिट करायला जातो आहे. त्या पॅलेसचं नाव थोडं विसरलेलो आहे. मी गाईडकडनं परत एक वेळा कन्फर्म करून तुम्हाला सांग. पण खूप सुंदर आहे हा. आणि रोडच्या दोन्ही साईडला रेस्टॉरंट्स आहेत. हे बघा, कॅफेज, रेस्टॉरंट्स. स्ट्रीट पण खूप सुंदर आहे, यांची किती क्लीन आहे, रिअली गुड. जशीचं तिकीट ऑफिस. सो 10 म्हणत आहे पर पर्सन. तर वी आर पेईंग हिअर 3 tickets, कारण मम्मी, ताई आणि दीपाली यांना थकवा आहे त्यामुळे. तर हा पॅलेसचा एंट्रन्स आहे. आम्ही इथनं आता एंटर करत आहे. सुंदर आहे, पूर्ण दगडांनी बनलेला आहे. त्यांचा इथे किंग राहायचा आणि इथनं सगळं
त्या गोष्टी तू मॅनेज करायचं. ओल्ड बाकू सिटीवरून निजामी स्ट्रीटवर आलोय. ही आहे निजामी स्ट्रीट. इथे तुम्ही येऊन भरपूर प्रकारचे मोठे मोठे ब्रँड्स इथे आहे, गुचीपासून सगळे. तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकता, फूड खाऊ शकता आणि थोड्याच वेळामध्ये इथे लाईव्ह म्युझिक स्टार्ट होते. तर इथला ॲम्बियन्स एकदम परफेक्ट विथ धिस लाईव्ह. कंट्रीजमध्ये जायला थोडं बजेट जास्त लागते, बट तुम्हाला सेम फील घ्यायचा असेल तर अझरबैजान इज द बेस्ट कंट्री टू विजिट. तर तुम्ही या बाकूमध्ये आणि थोडं युरोपियन कल्चर इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. लोक एकदम प्रॉपरली एकदम मॉडर्न आहेत आणि मिसगाईड नाही करत, मी गाईड करतात, प्रॉपरली सांगतात. हा इथे थोडा लँग्वेजचा इश्यू आहे, त्यांना आपली इंग्लिश लँग्वेज पण कळत नाही, ते आपली अझेरी लँग्वेज बोलतात. म्हणून असे खूप क्वचित लोक आहे की ज्यांना इंग्लिश लँग्वेज कळते. म्हणून इथे फर्स्ट लँग्वेज एक अझेरी लँग्वेजच चालते यांची. बट पीपल आर रिअली गुड, म्हणजे खूप टॉकेटिव्ह आहे बोलायला. ज्यांना इंग्लिश येतात ते बोलतात. आमचा गाईड तर कंटिन्यू बोलत असतो. चांगलं मिळत आहे ना. हा, डिनर आम्ही काल डिनर महाराणी रेस्टॉरंटला केलेला. त्यांचे रिव्ह्यूज आम्ही बघितले होते, चांगले होते. अँड यू विल डेफिनेटली गेट गुड फूड देअर. तर येऊ शकतो. आम्ही ह्या प्रेमजी हिंदी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. इथेच आमचं आजचं डिनर आहे. आम्ही डिनर हा यांच्या वेळेनुसार 6:30ला करत आहे आणि हे निजामी स्ट्रीटलाच लोकेटेड आहे. तर लेट्स सी कसं टेस्ट आहे इथलं, आम्ही बघू. युरोपमध्ये हे तू ऑब्झर्व नाही केलं तुम्ही या मागच्या इतके लोक आहेत. सगळ्यात जास्त प्रॉपर्टीज पण इंडियन ॲसेटमध्ये हॉटेलमध्ये हाऊसेस पण ते बाकीचे लोक रेंटवर नाही. म्हणजे इंडियन आय हॅव टू बाय दॅट. आणि आज परत सगळ्यांना भूक लागलेली आहे बिकॉज आम्ही सकाळपासून जेवण नाही केलेलं आहे. पनीरची भाजी, छोल्याची भाजी आणि चपाती आणि दाल फ्राय. कशी आहे टेस्ट? चांगले चांगली. इव्हिनिंग तुम्हाला मी म्हटलं होतं की इव्हिनिंगला खूप सुंदर आणि इतकं सुंदर. तर आमचं डिनर झालेलं आहे आणि आजचं डिनर खूप छान होतं. अतिशय टेस्टी आणि सुंदर डिनर होतं. आणि येस, मी पुढच्या फर्दर गोष्टी तुमच्यावर शेअर करेलच. पण सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथली लाईव्ह म्युझिक दाखवतो, ही स्ट्रीट दाखवतो. अतिशय सुंदर आहे. दीपाली आज सगळ्यात जास्त हॅपी आहे कारण तिला म्हणजे खूप पोटभर जेवली दीपाली आज. काय होतं ना, आपण फॉरेन फिरतो पण खायचं खूपच प्रॉब्लेम होतो खायचा. जसं लंच स्किप करतोय आम्ही, त्याच्यामुळे आम्ही डिनरला घेतोय ते सगळे हँग होऊन जातात डिनरच्या वेळेवर की कोणी कोणाशी. आणि सगळे शांतपणे आपापलं जेवण करतात. आणि हो, आणि इतकी सुंदर हवा, थंडी हवा चालू आहे इथे. मस्ट विजिट आणि वर्थ आहे. वर्थ आहे, अमेझिंग आहे. आणि इव्हिनिंगला तर काही वेगळीच दिसत आहे ही स्ट्रीट. असं वाटतं इथेच थांबून जावं आणि बसावं. बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला इथे शिफ्ट असतात ड्रायव्हर्स लोकांच्या, तर ते 8 वाजेपर्यंतच इथे अवेलेबल आहे. कारण 8 नंतर त्यांची शिफ्ट चेंज होते, तर ते ड्रायव्हर गाडी जिथे असेल तिथे सोडून निघून जातात. तर टाईममध्ये डिसिप्लिन भरपूर आहे. असं नाही की तो अर्धा तास थांबेल, 15 मिनिट थांबेल किंवा 20 मिनिट थांबेल. नो, 8 PM म्हणजे त्यांच्यासाठी 8 PM आहे. तर ह्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल जर तुम्ही अझरबैजान किंवा कुठल्या पण युरोपियन कंट्रीमध्ये व्हिजिट करत असाल तर. तर येस, आता आम्ही अराउंड इथे 7:15 7:30 होत आहे. तर आम्ही आता आमच्या बसपर्यंत पोहोचू आणि तिथनं तो आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये ड्रॉप करून देईल. आणि पिल्लू उठलेला आहे. शी इज एन्जॉयिंग. चल. सो आमचं आता डिनर झालेलं आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जातोय. जसं प्रणवनी सांगितलं की आमचा ड्रायव्हर 8 वाजतापर्यंतच थांबणार आहे, त्याच्यानंतर नाही. तर पण इथनं जायची इच्छा बिलकुल नाही आहे, कारण की ही स्ट्रीट जे आम्ही दुपारी एन्जॉय केली त्याच्यापेक्षा आता खूप जास्त वेगळं ॲटमॉस्फिअर आहे इथे. कम्प्लीट चेंज आहे आणि संडे असल्यामुळे काही एकदमच असं पार्टीवाली वाईब आहे इथे. आणि इथले लोक फ्रायडे सॅटर्डे संडे फक्त पार्टी करतात.
बिकॉज यांचं वर्किंग मंडे टू फ्रायडे असते आणि फ्रायडेला ह्या लोकांना हाफ डे असतात असं आमच्या टूर गाईडनी सांगितलेलं आहे आम्हाला, जे प्रायव्हेट जॉब करतात त्यांचं. तर म्हणून इथे पूर्ण पार्टीवाली वाईब आहे सध्या तरी. फॉर्च्युनेटली आम्हाला निघावं लागेल, तर आता आम्ही निघतोय, हॉटेलमध्ये जातोय आणि आज फटाफट हॉटेलमध्ये सगळं आवरायचं आहे, कारण की उद्या अर्ली मॉर्निंग 9 वाजता आम्हाला ते परत घ्यायला येणार आहे. उद्याचं जे आयटनरीमध्ये उद्यासाठी आमचं आहे ते आम्ही एक्सप्लोर करू उद्या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वर्ल्ड फ्लो फॅमिली. आणि येस, तोपर्यंत तुम्ही हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. येस, बाय बाय.